जी काही या गावामध्ये जी घटना घडलेली आहे की महिलेला वन्यप्राणी यांनी ठार मारलेलं आहे, तर शासनातर्फे जी काही 25 लाखाची नुकसान आहे ती आम्ही येत्या 10 ते 15 दिवसामध्ये, शक्यतो 4-5 दिवसात झालं तर एक मॅक्सिमम टाईम जर काही एखादा कागदपत्र झालं तर 10 दिवसाच्या आत देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि तातडीची मदत म्हणून आता या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत आम्ही कुटुंबियांना करत आहोत। दुसरं, जे वनरक्षक आणि जो वनमजूर आहे त्याच्याबद्दल गावकऱ्यांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यावर कारवाई नक्कीच प्रस्तावित केला जाणार आणि त्यांना जे काही गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्याच्या अनुषंगाने निलंबित करण्याचे मी आश्वासन देतो। याचितच नाही होणार, वाघाला किंवा बिबट्याला ट्रँक्युलाइज किंवा पकडण्यासाठी आम्ही आज पिंजरे तिथं लावलेले आहेत आणि एक RRT सुद्धा इथं बेशुद्धीकरण करण्यासाठी ते सुद्धा इथं पाचारण करण्यात आलेले आहे। लवकरात लवकर त्या वाघाला किंवा बिबट्याला पकडून आम्ही गोरेवाडा इथं पाठवण्यात। पडसगाव, चुटिया, धमदीटोला या ठिकाणी आदिवासी कुटुंबातील 50 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आदिवासी महिला 50 वर्षीय जे मृत्यू झाले आहेत आणि त्यामुळे आज जनतेचा, गावकऱ्यांचा वन विभागावर खूप मोठा रोष आहे। त्यांना मुआवजा मिळाला पाहिजे त्यांच्या परिवाराला, अशा प्रकारची गावकऱ्याची मागणी आहे। व्याघ्र प्रकल्पातून बाहेर काढा असं सुद्धा धमदीटोला, पडसगाव, झाशीनगर एरियातील लोकांची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासनाविरोधामध्ये असंतोष निर्माण झाला होता, परंतु या क्षेत्राचा आमदार म्हणून मी त्यांना सगळे बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। जनतेने माझी गोष्ट थोडक्यात मान्यसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जो नुकसान मग डुकरापासून झालेला असेल किंवा बंदरापासून झालेला असेल, वन्य प्राण्यापासून झालेला असेल, तो सुद्धा नुकसान मृत्यू कुटुंबियांना तर आपण 25 लाख रुपये शासनाकडून देणारच, परंतु रानटी जनावर असतील त्यांच्याकडून जर ते सुद्धा नुकसान झालेलं असेल ते सुद्धा शासन स्तरावर आपण लवकरात लवकर ते पूर्ण करणार आहोत। या गावचे फॉरेस्ट गार्ड आणि फायर वॉचर ह्या दोघेही लोक आमच्या आदिवासी लोकांकडून, शेतकऱ्यांकडून पैसे घेतात अशा प्रकारची तक्रार आज आमच्यासमोर आली आहे। गोंदिया जिल्ह्याचे ACF यांना आपण तशा प्रकारचे निर्देश दिलेला आहे की त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांनी तशा प्रकारची देखील त्यांनी कारवाई केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।